सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 31, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयिरियाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तेरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे स्वाध्याय सुरू आहे. विगत श्लोकामध्ये आपण पाहिलं की अनंत वेळेला या सर्व पुद्गल परमाणूंचा भोग आपण सर्व जीवात्म्यांनी अनंत वेळेला घेतलेला आहे आणि त्यामुळे हा जीवात्मा विचार करतो की विज्ञ झाल्यानंतर किंवा सम्यक दृष्टी झाल्यानंतर, या जिनधर्माची खरीखुरी महिमा आल्यानंतर, वस्तू स्वरूपाचं यथावत ज्ञान झाल्यानंतर पुन्हा या पुद्गल पदार्थांविषयी मला आसक्ती ठेवण्यामध्ये कोणतीही रुची नाही आणि मी ती आसक्ती ठेवता कामा नये, अशा प्रकारचा सहज विचार, विवेकपूर्ण विचार हा जीवात्मा करू लागतो. आता या 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर विचार श्री पूज्यपाद स्वामी सांगत आहेत. अनादी काळापासून या सर्व पुद्गल परमाणूंचा जो बंध जीवासोबत होतो आहे तो कसा होतो आहे, जीव आणि पुद्गल किंवा हे जीव आणि कर्म यांची परस्पर स्थिती कशी असते, जीव कर्मांनी बांधला जातो म्हणजे नेमकं काय घडतं, या दोघांची परस्पर स्थिती कशी होत असते, या संदर्भातलं वर्णन या 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये श्री पूज्यपाद स्वामी सांगत आहेत. अतिशय मार्मिक मार्गदर्शन हे या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला इथे घडतं आहे. या पद्धतीने हा विचार या इष्टोपदेश ग्रंथामध्येच मांडला गेलेला आहे. जीव आणि कर्म यांचं परस्पर असणारा संबंध किंवा परस्पर असणारी स्थिती यांविषयी तर अनेक ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. परंतु या 31 क्रमांकाच्या श्लोकाचं हे अद्भुत वैशिष्ट्य आहे की या संबंधांचं एक वेगळ्या प्रकारे केलेलं वर्णन हे आपल्याला या ठिकाणीच उपलब्ध होतं. फारशी भूमिका न बांधता आपण लगेचच या श्लोकाचं पठण करून याचा अर्थ जाणून घेऊया. कर्म कर्म हिताबंधी जीवो जीव हितस्पृहः सर्व स्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थं को वा न वाञ्छति. कर्म कर्म हिताबंधी जीवो जीव हितस्पृहः स्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थं को वा न वाञ्छति. शब्दार्थ पाहूया. कर्म कर्म हिताबंधी, इतका सरळ अर्थ आहे या श्लोकाचा. कर्म कर्म हिताबंधी, कर्म म्हणजे कर्म, कर्म हित म्हणजे कर्माचं हित, आबंधी म्हणजे तो कर्माचं हित पाहतो. कर्म कर्माचं हित पाहतं. जीवो म्हणजे जीव, जीव हितस्पृह, जीवहित म्हणजे जीवाचं हित, स्पृह स्पृह म्हणजे इच्छा, जीव जीवाच्या हिताची इच्छा. स्व प्रभाव, स्व म्हणजे आपला, स्व म्हणजे आपला, स्व आपापले, प्रभाव म्हणजे आपला प्रभाव, आपली शक्ती, भूयस्त्वे म्हणजे झाल्यानंतर, स्वार्थम स्वतःचा स्वार्थ, कह म्हणजे कोण, वा हे पादपूर्णार्थक पद आहे, न म्हणजे नाही, वांछती म्हणजे इच्छितो. हा झाला शब्दार्थ. याचा अर्थ फार सोपा आहे. कर्म कर्म हिताबंधी म्हणजे कर्म हे नेहमी कर्माचं हित पाहिल. जीवो जीव हितस्पृह म्हणजे जीव जीवाच्या हिताची इच्छा करेल. स्व प्रभाव भूयस्त्वे आपापला प्रभाव झाल्यानंतर, आपापली शक्ती वाढल्यानंतर, आपापलं वजन वाढल्यानंतर, स्वार्थम को वा न वांछती आपला स्वार्थ कोण बरं पाहत नाही, आपली बाजू बळकट करणं कोण बरं पाहत नाही. हा झाला या श्लोकाचा अन्वयार्थ.
अर्थ खूप सोपा आहे आणि त्याच्या पाठीमागचं तत्व तर अद्भुत आहे. बघूया, आज आपल्याला खूप आनंद वाटेल या स्वाध्यायामुळे. कर्म हिताबंधी म्हणजे अनादी काळापासून या कर्मांचा आणि या जीवात्म्याचा संबंध आहे, त्याची चर्चा आपण पुढे क्रमशः करणार आहोत. पहिल्यांदा मध्यवर्ती कल्पना समजावून घेऊया. कर्म हिताबंधी. कर्म आपल्या कर्म संचयाचाच विचार करेल, त्याचंच हित पाहिल, आणि जीव देखील आपल्या हिताचाच विचार करेल, आपल्या हिताचीच इच्छा ठेवेल. आणि स्वतःचा प्रभाव वाढल्यानंतर, आपली शक्ती वाढल्यानंतर कोण आपल्या स्वार्थ पाहणार नाही, अशा प्रकारचा भाव या श्लोकामध्ये व्यक्त केलेला आहे. पाहूया याचा विस्ताराने अर्थ. जीव आणि कर्म यांना आपण पहिल्यांदा समजावून घेऊया. जसे सर्व पुद्गल पदार्थ आपल्याला डोळ्यांना दिसतात, कानांना ऐकू येतात. हे पुद्गल म्हणजे काय, हा जरा जैन धर्मातला एक पारिभाषिक शब्द आहे. पुद्गल म्हणजे जे पूर्ण गलन स्वभावी आहे त्याला पुद्गल म्हणतात. ही व्याख्या नक्कीच आमच्या तरुण बांधवांना थोडीशी कठीण वाटते. त्यांच्यासाठी सोपी व्याख्या, जे जे डोळ्यांना दिसतं ते पुद्गल, जे जे नाकानी गंध येतो तो पुद्गल, जे जे जिभेनी चाखता येतं ते पुद्गल, जे कानांनी ऐकू येतं ते पुद्गल, ज्याचा स्पर्श होतो ते पुद्गल. म्हणजे 5 इंद्रियांच्या द्वारे ज्याचं ज्याचं ग्रहण होतं ते सर्व पुद्गल आहे. आणि त्याची जर व्याख्या पाहिली किंवा त्याची डेफिनेशन पाहिली तर जे पूर्ण गलन स्वभावी आहे, पूर्ण म्हणजे एकत्र येतं, गलन म्हणजे दूर जातं, विखुरतं, त्याला पुद्गल म्हणतात. आणि हे शरीर हे सुद्धा पुद्गल आहे, कारण याचा स्पर्श होतो, याचा वास येतो, हे सगळे गुण याच्यामध्ये, ह्याला पाहता येतं, 5 इंद्रियांच्या द्वारे याचं ग्रहण होतं, त्यामुळे हे सुद्धा काय आहे, पुद्गल आहे. तर अशा प्रकारे हे आपण जाणून घेऊया की हे पुद्गल नावाचं द्रव्य आहे. आणि हे कर्म जे आहेत, कर्म जे जीवाला बांधले जातात आणि ज्यांचा उदय आल्यानंतर जीव दुःखी होतो, तर हे कर्म सुद्धा त्या पुद्गल परमाणूंपासूनच बनलेले आहेत. परमाणू म्हणजे या पुद्गल द्रव्याचा सगळ्यात छोटा, सगळ्यात अविभागी कण, त्यालाच म्हणतात परमाणू. यालाच आपण ॲटम असं सुद्धा म्हणतो विज्ञानाच्या भाषेमध्ये. तर या पुद्गल द्रव्यामध्ये असे काही परमाणू आहेत की ज्यांच्यापासून कर्मांची निर्मिती होते, म्हणजे कर्म तयार होतात. त्याला वर्गणा वगैरे खूप विस्ताराचा विषय आहे. कार्मण वर्गणा असतात, भाषा वर्गणा असतात, मनोवर्गणा असतात. एकूण अशा 22-23 प्रकारच्या वर्गणा सांगितल्या गेल्या. यामधून समजून घेण्याचा भाग असा आहे की विशिष्ट पुद्गल परमाणूंपासून विशिष्ट पुद्गलमय वस्तू तयार होतात. म्हणजे पुद्गलाचे असे काही विशेष कण आहेत, परमाणू आहेत की ज्यांच्यापासून शरीराची निर्मिती होते. असे काही विशेष परमाणू आहेत की ज्यांच्यापासून मनाची निर्मिती होते. असे काही विशेष पुद्गल परमाणू आहेत की ज्यांच्यापासून भाषेची म्हणजे वचनांची निर्मिती होते. असेच काही विशेष पुद्गल परमाणू आहेत की ज्यांच्यापासून कर्मांची निर्मिती होते. म्हणजे अगदी तसंच ज्याप्रमाणे पिठापासून भाकरी किंवा चपाती तयार होते, त्याचप्रमाणे काही पुद्गल परमाणू आहेत की ज्या पुद्गल परमाणूंपासून कर्म तयार होतात. मग कर्मांचे प्रकार आपल्याला सामान्य रीतीने माहिती असतील. ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय हे घाती कर्म आहेत. वेदनीय, आयु, नाम आणि गोत्र हे अघाती कर्म आहेत. असे एकूण 8 कर्म सांगितले जातात. आणि पुन्हा त्याच्या 148 कर्म प्रकृती आहेत, म्हणजे विस्ताराने त्याचे भेद प्रभेद. हे सर्व सामान्य रीतीने आपल्याला माहिती असावं म्हणून सांगितलं. आजचा श्लोक समजण्यासाठी हे सगळे डिटेल्स माहितीच असले पाहिजेत असं नाही. आपण या पूर्वज्ञानाशिवाय सुद्धा या तत्वाला सहजरित्या समजावून घेऊ शकता. पण जेवढं ज्ञान अधिक असेल तर तेवढाच आपल्याला आनंद अधिक होतो. निश्चितच ज्ञानाच्या अधिकतेमुळे आपल्या आल्हादामध्ये वृद्धी होते, कारण ज्ञान आणि सुख हे नेहमी अविनाभावी असतात. आणि सामान्य ज्ञानापेक्षा विशेष ज्ञान नेहमीच जीवाला उपकारक असतं. आणि म्हणून आपण नेहमी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नवंत राहिलं पाहिजे. ठीक आहे, आपण आता पुद्गला संबंधीची थोडी माहिती घेतली की या पुद्गल परमाणूंपासून कर्म तयार होतात. आता हे कर्म आणि जीव हे नेहमी बांधले गेलेले आहेत. संसारी अवस्थेमध्ये या कर्मांचं आणि जीवाचं बांधलं जाणं हे संसारी अवस्थेचं द्योतक आहे.
आणि कर्मांचा आणि जीवाचा वियोग होऊन जाणं, हे कर्म जीवाला सोडून खिरून जाणं, निघून जाणं, हे जीवाच्या मोक्षाचं प्रतीक आहे. म्हणजे जीव मोक्षाला जातो, मोक्ष प्राप्त करतो, सिद्ध होतो, स्वतःच्या स्वभावाला परिपूर्णरित्या प्राप्त करतो. याचा अर्थच हा आहे की त्याला बांधले गेलेले सर्व कर्म त्याला सोडून निघून जातात. काय सुंदर चर्चा आहे की जीव पुरुषार्थाने कर्मांचा नाश करतो असं म्हटलं जातं. तुम्ही आम्ही नेहमी बोलतो, ऐकतो, परंतु कधीही कर्मांचा नाश होत नसतो. हो, कर्मांचा नाश होत नाही. फक्त काय होतं की ज्या पुद्गल परमाणूंपासून ते कर्म बनलेले असतात, जीवाच्या पुरुषार्थाने ते कर्म खिरून जातात, म्हणजे पुन्हा त्या परमाणून रूप होतात. ज्या कच्च्या मटेरियल पासून त्या कर्मांची निर्मिती झालेली असते, जीव पुरुषार्थपूर्वक त्या कर्मांना खिरवतो, म्हणजे त्या कर्मांचं पुन्हा त्या परमाणूंमध्ये रूपांतरण होतं. मी सांगितलेल्या उदाहरणामध्ये असं होत नाही बरं का. म्हणजे पिठापासून भाकरी बनली आणि पुन्हा भाकरीपासून पीठ बनलं असं घडत नाही. तर हे उदाहरण एकदेश आहे. इथं बाकी काय घडतं की या लोकाकाशामध्ये, या विश्वामध्ये हे कारमाण वर्गणा आहेत का, त्या कर्म बनण्याचं कच्चं मटेरियल रूप परमाणू सगळीकडे आहेत. जीव जेव्हा मोह राग द्वेष भाव करतो, विकारी भाव करतो, विकार करतो, तेव्हा त्या कषाय भावांच्या निमित्ताने त्या कारमाण वर्गणांचं किंवा कर्म परमाणूंचं कर्मामध्ये रूपांतर होतं आणि ते जीवाला घट्टरित्या बांधले जातात. आणि मग त्यांचा उदय आल्यानंतर ते पुन्हा फळ देतात जीवाला. सुखदुःख रूप जे काही फळ द्यायचं ते फळ देतात आणि पुन्हा खिरून जातात. म्हणजेच त्या कर्मांचं पुन्हा कर्मरूप कारमाण वर्गणेमध्ये, म्हणजे त्या परमाणूंमध्ये पुन्हा रूपांतरण होतं. साधारण प्रक्रिया ही अशी आहे. परंतु जीव जेव्हा आपल्या अत्युच्च पुरुषार्थानिशी, आपल्या आत्मरमणतेद्वारे, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याद्वारे स्वतःमध्ये आत्मध्यान करून या कर्म परमाणूंना म्हणजे कर्मरूप आपल्याला बांधले गेलेले आहेत, त्या कर्मांना खिरवतो, म्हणजे नष्ट करतो. भाषा अशी आहे की नष्ट करतो, परंतु ते नष्ट होत नाही, त्यांचा सत्यानाश होत नाही. म्हणजे ते पूर्णरित्या अभावाला प्राप्त होत नाहीत, फक्त त्यांचं परिणमन घडतं. ते कर्म झाले होते ते पुन्हा खिरून कारमण वर्गणेमध्ये, म्हणजे त्यांच्या मूळच्या रूपामध्ये परततात आणि त्यांचा आणि जीवाचा आता पुढे अनंत काळासाठी कधीही संबंध येत नाही. याचंच नाव आहे जीवाची सिद्धावस्था, जीवाची मोक्ष रूप अवस्था. थोडाफार आपल्याला याद्वारे कल्पना आली असेल. जे जुने जाणकार स्वाध्यायी जीव आहेत त्यांना तर हे सहज सुलभ आहे, परंतु जे नवीन या अध्यात्म मार्गाकडे वळलेले जीव आहेत त्यांच्या माहितीसाठी थोडासा हा प्रपंच. तर पाहूया ही जीव आणि कर्मांची परस्पर स्थिती कशी आहे, तेच आजच्या व्याख्यानाचं मूळ मर्म आहे. यामधून आपल्याला खूप लाभ होईल. तर हे कर्म आणि हा जीव दोन्ही वेगवेगळे द्रव्य आहेत. एक जीव द्रव्य आहे आणि हे कर्म म्हणजे पुद्गल द्रव्य आहे. आणि सध्या जीव संसारी आहे, म्हणजे हे कर्म आणि हा जीवात्मा दोन्हीही एकमेकांशी बांधले गेले आहेत. मग हे कसे बांधले गेले आहेत? म्हणजे जीव आणि कर्म अनादी काळापूर्वी दोन्ही वेगवेगळे होते आणि मग काही कारणांनी ते बांधले गेले आणि मग संसार रूप दशा सुरू झाली. जीव पुरुषार्थ करू लागला, आत्मध्यान करू लागला आणि मग ते कर्म पुन्हा जीवापासून वेगळे झाले आणि जीव सिद्ध गतीला प्राप्त झाला, असं अजिबात नाहीये. पुन्हा एकदा सांगतो, थोडंसं आपण लक्षपूर्वक ऐकावं. पहिल्यांदा केव्हा तरी जीव आणि कर्म वेगवेगळे होते आणि मग त्यांचा संयोग झाला, ते दोघे एकत्र बांधले गेले आणि मग जीव संसारी झाला, चतुर्गतीमध्ये भटकत राहिला आणि मग जीवाने पुरुषार्थ केला, आत्मध्यान केलं, त्या कर्मांना खिरवलं आणि मग तो सिद्ध झाला. मग जीव आणि कर्मांचा संबंध संपला, असं नाही आहे. मग कसं आहे? जीव आणि कर्म पूर्वी वेगवेगळे होते आणि नंतर त्यांचा एकमेकांशी संयोग होऊन बंध झाला, असं नाहीये. मग कसं आहे? अनादी काळापासून, अगदी अनादी काळापासून, ज्याला कधी सुरुवातच नाही, अशा अनादी काळापासून जीव आणि कर्म दोन्हीही एकत्रच बांधलेल्या अवस्थेमध्ये आहेत.
दोन्ही वेगवेगळे होते आणि मग एकत्र आले असं नाहीये. तुम्ही म्हणाल असं कसं होईल, म्हणजे याला काय प्रूफ आहे, हे सगळं बोलता याला आधार काय आहे? खूप नैसर्गिक आधार आहे, खूप प्राकृतिक आधार आहे. म्हणजे हे कुणीही सहज मान्य करेल. याच्या पाठीमागचं लॉजिक अतिशय मजबूत लॉजिक आहे. जसं दूध आणि पाणी हे निसर्गतः जात्याच एकत्रच असतात. दूध वेगळं होतं, पाणी वेगळं होतं, त्यांना कोणीतरी एकत्र केलं असं घडत नाही. खाणीमध्ये जेव्हा सोनं असतं तेव्हा ते शुद्ध सोनं आणि त्यातली माती पहिल्यांदा वेगवेगळी होती आणि कुणीतरी त्यांना एकत्रित केलं असं नाहीये. तर ते पहिल्यापासूनच एक जीव आहेत. तीळ आणि त्या तिळामध्ये असलेलं तेल हे दोन्ही वेगवेगळे होते आणि मग त्यांचा कोणीतरी संयोग केला आणि तिळात तेल भरलं असं नाहीये. अगदी त्याचप्रमाणे जीव वेगळा होता, कर्म वेगळे होते आणि मग त्यांचा संयोग झाला असंही नाहीये. दूध आणि पाणी, सोनं आणि माती, तीळ आणि तेल हे जसे निसर्गतःच एकत्र एक जीव पाहायला मिळतात आणि नंतर त्यांना वेगवेगळं केलं जातं, वेगवेगळे होताना दिसतात, अगदी त्याचप्रमाणे जीव आणि कर्म सुद्धा अनादी काळापासून एक संयोगी अवस्थेमध्येच आहेत. पुरुषार्थपूर्वक जीव त्या कर्मांना वेगळं करून सिद्धावस्थेला प्राप्त होतो, हे अगदी खरं आहे. म्हणजे यावरून आज एक गोष्ट नक्की झाली की मुळात जीव आणि कर्म हे अनादी काळापासून एकत्रितच आहेत, बंध स्वरूपातच आहेत. ते पूर्वी वेगवेगळे होते असं नाही. तर यावरून आपल्या हे लक्षात येतं की जीव आणि कर्म हे अनादी संबंध, म्हणजे अनादी काळापासून यांचा संबंध चालत आलेला आहे. मग कसा संबंध चालत आला, ही झाली सुरुवात म्हणजे अनादी काळापासून असंच आहे. मग यांचा परस्पर बंध कसा होत जातो, तर त्याचं उत्तर असं आहे की पूर्वी बांधलेल्या जीवासोबत असलेल्या त्या कर्मांच्या गठ्ठ्यापैकी काही कर्मांचा उदय येतो. जे कर्म पक्व होतात, ज्या कर्मांची जी लब्धी आहे ती पूर्ण होते, किंवा जे कर्म आपल्या आबाधा काळाला पूर्ण करून उदयावस्थेला येतात, तेव्हा त्या कर्मांचा काळ संपल्यानंतर ते कर्म पक्व होतात आणि ते कर्म पक्व झाल्यानंतर उदयाला येतात. ते उदयाला आल्यानंतर जीवाला फळ देतात आणि त्यावेळेला जीव मोह, राग, द्वेष इत्यादी भाव करतो. क्रोध, मान, माया, लोभाचे भाव करतो किंवा नो कशाय करतो. तर अशा प्रकारे जीव विकारी होतो. कशामुळे? त्या कर्मांच्या उदयामुळे. खूप खूप महत्वाच्या गोष्टी आज आपल्याला एकाच वेळेला खूप महत्वाच्या गोष्टी शिकायच्या आहेत. तर पूर्वबद्ध कर्मांच्या उदयामुळे जीवाला नाना प्रकारचे विकारी भाव होतात. तो आत्मध्यानामध्ये स्थिर राहत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाव करीत राहतो. आता या जीवाला झालेल्या विविध प्रकारच्या भावांमुळे पुन्हा नवीन कर्मांचा त्या जीवाला बंध होतो. म्हणजे 3 गोष्टी घडल्या. पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला, त्या उदयामुळे जीवाला वेगवेगळ्या प्रकारचे भाव झाले आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकारी भावांमुळे पुन्हा त्याला नवीन कर्मांचा बंध झाला. आता काय घडेल? जेव्हा या नवीन कर्मांचा बंध होईल तेव्हा काही काळानंतर ते बांधले गेलेले कर्म पुन्हा उदयाला येतील. पुन्हा उदयाला आल्यानंतर जीव पुन्हा विकारी भाव करेल. पुन्हा विकारी भाव झाल्यानंतर पुन्हा नवीन कर्मांचा बंध होईल. मग काय घडेल? हे नवीन बांधलेले कर्म काही काळ जीवासोबत राहतील. पुन्हा त्यांचा उदय आल्यानंतर ते पक्व होण्यासाठी थोडा काळ लागतो, थोडा वेळ जावा लागतो आणि मग जेव्हा हे नवीन बांधले गेलेले कर्म पुन्हा उदयाला येईल तेव्हा पुन्हा जीव नवीन मोहादी भाव करेल. पुन्हा त्यामुळे त्याला नवीन कर्मांचा बंध होईल. अशा प्रकारे अनादी काळापासून पूर्वबद्ध कर्मांचा उदय, त्यामुळे जीवाचे भाव कर्म, जीवाला विविध प्रकारचे विकारी भाव आणि त्यामुळे पुन्हा नवीन कर्मांचा बंध, अशा प्रकारचं हे चक्र अनादी काळापासून चालतच आलेलं आहे आणि याचंच नाव जीवाची संसारमय अवस्था आहे. मग यामध्ये एक अद्भुत तथ्य लपलेलं आहे, अतिशय अद्भुत महत्वाचा सिद्धांत लपलेला आहे की जो पटकन समजत नाही किंवा पटकन स्वीकारला जात नाही. बघूया, आपण त्याची चर्चा करूया. की आता आपण चर्चा केली
पूर्वीच्या कर्मांचा उदय आला की जीव विकारी भाव करतो आणि विकारी भाव केले की त्याला नवीन कर्मांचा बंध होतो. परंतु अहो आश्चर्य यामध्ये समजून घेण्याचं की पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला आणि त्यामुळे जीवाला विकारी भाव झाले असं नाहीये, आणि जीवाने विकारी भाव केले म्हणून त्याला नवीन कर्मांचा बंध झाला असं नाहीये. अद्भुत आहे. म्हणजे यामध्ये दोन गोष्टी आहेत ना, की कर्म आणि जीव, तर हे दोन्ही स्वतंत्र द्रव्य आहेत. या दोन्ही स्वतंत्र द्रव्यांमुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता नाहीये. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला जबरदस्ती परिणमन करू शकत नाही. दोन्ही स्वतंत्र द्रव्य आहेत, दोघांच्या स्वतंत्र अवस्था आहेत, दोघेही एकमेकांपासून भिन्न आहेत. आणि त्यामुळे एका द्रव्याच्या कार्याचा कर्ता दुसरं द्रव्य असूच शकत नाही, असा महान वस्तू स्वातंत्र्याचा सिद्धांत तीर्थंकर परमात्मा समवशरणामध्ये सांगतात. अद्भुत गोष्ट आहे. म्हणजे काय, यातून काय सिद्ध झालं? पूर्वबद्ध कर्मांच्या उदयामुळे जीव विकारी होतो असं नाहीये, आणि जीवाने विकारी भाव केले म्हणून त्याला नवीन कर्मांचा बंध होतो असंही नाहीये. मग काय घडतं? कर्मांचा उदय येतो आपल्या योग्यतेने, आपल्या शक्तीने, आणि जीव विकारी भाव करतो आपल्या योग्यतेने, आपल्या शक्तीने, आणि त्यावेळेला नवीन कर्मांचा बंध होतो तो सुद्धा त्या नवीन कर्मांच्या शक्तीने, नवीन कर्मांच्या योग्यतेने. तीनही कार्य स्वतंत्ररित्या घडतात. एकमेकांचा एकमेकांशी कर्ता कर्म संबंध नाहीये, परंतु ती तीनही कार्य एकाच समयात घडतात. म्हणून निमित्त नैमित्तिक संबंधाद्वारे त्यांच्यामध्ये कर्ता कर्मपणा सांगितला जातो. हे सगळे शब्द नवीन असतील तर नक्कीच आपल्याला हे समजणं थोडंसं जड जाणार आहे. काय सांगितलं? की यांच्यामध्ये कर्ता कर्म संबंध नाहीये, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. निमित्त नैमित्तिक संबंध याचा अर्थ ते एकाच ठिकाणी हजर असतात, परंतु एकमेकांच्या मध्ये ते कर्ता कर्मपणा म्हणजे कर्ता आणि कार्य अशा प्रकारचा भाव करीत नाहीत. ओहो, अद्भुत आहे. हे उदाहरणाद्वारे आपण समजावून घेऊया म्हणजे लवकर समजेल. आता मी बोलतो आहे आणि आपण सर्वजण ऐकत आहात. याचा अर्थ आता मी वक्त्याच्या भूमिकेत आहे आणि आपण सर्वजण श्रोत्याच्या भूमिकेत आहात. मान्य? हा, सहज आहे. तर मी वक्ता आणि आपण श्रोते. आता मी बोलतो आहे आणि आपण सर्वजण ऐकत आहात. माझ्या बोलण्याच्या निमित्ताने आपण सर्वांना समजत आहे, आपण ज्ञान करून घेत आहात. आता विशेष म्हणजे मी बोलतो आहे म्हणून आपल्याला कळतं आहे असं नाही, आणि तुम्हाला कळतं आहे म्हणून मी बोलतो आहे असं नाही. आपल्यामध्ये कर्ता कर्म संबंध नाहीये, परंतु निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कसं काय? नाही समजलं. पुन्हा एकदा सांगतो. मी सांगतो आहे म्हणून आपल्या सर्वांना कळतं आहे असं अजिबात नाहीये. का नाहीये? कारण मी सांगतो, मी वक्ता, आपण सर्वजण श्रोते, आणि मी सांगितल्यामुळं जर आपल्याला कळत असेल, आपल्याला ज्ञान होत असेल, तर सर्वांना समान ज्ञान व्हायला पाहिजे. परंतु सर्वांना समान ज्ञान होत नाही. कुणाला पूर्ण ज्ञान होतं, कुणाला थोडंफार कळतं, कुणाला अगदीच कमी कळतं. अगदी लहान बालकं जर आजूबाजूला ऐकत असतील काय चाललंय म्हणून, तर त्यांना अजिबात काहीच कळणार नाही. याचा अर्थ ऐकण्याची क्रिया तर सर्वांची होते आहे, परंतु ज्ञान बाकी सर्वांना समान होत नाही. याच्यावरून लक्षात येतं की मी जर खरोखर या ज्ञानाचा करता असतो तर सर्वांना समान ज्ञान व्हायला पाहिजे होतं, परंतु असं घडत नाही. मी आपल्या ज्ञानामध्ये कमी जास्तीपणा करू शकत नाही. बघा पटतं का? आता जितके लोक ऐकत आहेत त्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये मी घटाबढी करू शकत नाही. मी काय करू शकतो? त्या जे काही सांगायचंय ते सांगण्याचं काम करू शकतो, परंतु प्रत्येकाच्या ज्ञानामध्ये त्याचा होणारा बोध हा बाकी प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या ज्ञानाचा करता तो श्रोता स्वतः आहे, आणि त्यामध्ये निमित्त मी आहे. निमित्त म्हणजे मी येथे समोर बोलतो आहे, त्याच वेळेला त्या जीवाला ज्ञान होत आहे, म्हणून मी निमित्त आणि तो जीव स्वतःच्या ज्ञानाचा करता. ओहो, अद्भुत सिद्धांत आहे हा. त्याचप्रमाणे मी का बोलतो आहे? तुम्ही ऐकता आहात म्हणून मी बोलतो आहे. तुम्ही ऐकतच नसता तर मी बोललोच नसतो.
एकटा एकटा कसा बोलत असतो. याचा अर्थ हा आहे की अद्भुत विशेष हे आहे की श्रोत्यांच्या निमित्ताने वक्ता बोलतो आणि वक्त्याच्या निमित्ताने श्रोता समजावून घेतो किंवा त्याचं ज्ञान करून घेतो. परंतु यामध्ये वक्ता बोलणारा स्वतंत्र आहे आणि श्रोता ऐकणारा स्वतंत्र आहे. ओहो, अद्भुत आहे. ऐकणारे श्रोते वक्त्यामध्ये कोणतीही घटाबढी करत नाहीत. ऐकणारे श्रोते वक्त्याच्या ज्ञानामध्ये कोणताही बदल करीत नाहीत. तुम्ही माझ्या ज्ञानामध्ये बदल करीत नाही, तुम्ही तर केवळ ऐकता आहात. जे बोलायचं आहे ते मी बोलतो आहे, जे काही ज्ञान सांगायचं ते मी सांगतो आहे. माझ्या ज्ञानामध्ये तुम्ही घटाबढी करू शकत नाही, माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही फेरफार करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जाणून घेण्यामध्ये मी बदल करू शकत नाही. ज्याची जेवढी धारणा असेल तो तेवढं ज्ञान करून घेतो. याचा अर्थ बोलणारा स्वतंत्र आहे, वक्ता स्वतंत्र आहे, ऐकणारा श्रोता, ज्ञान करून घेणारा श्रोता स्वतंत्र आहे. मग तरी देखील हा एवढा उपद्व्याप कशासाठी चाललाय? हे ऐकणं कशासाठी चाललंय? जर दोघे स्वतंत्र असतील तर हेच तर समजून घ्यायचं आहे की दोघेही स्वतंत्र आहेत, परंतु त्या दोघांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे. हा निमित्त नैमित्तिक संबंध काय आहे? ऐकणारे आहेत म्हणून बोलणारा बोलतो आहे आणि बोलणारा बोलतो आहे त्या निमित्ताने श्रोते ऐकत आहेत. अशा प्रकारचा हा अद्भुत वस्तू स्वातंत्र्याचा नियम आहे की प्रत्येक पदार्थ स्वतंत्र परिणमन करतो आहे, पण तरी देखील त्या कार्यामध्ये जेव्हा एक काल प्रत्यासत्ती म्हणजे एकाच वेळी जेव्हा दोन कामं घडतात तेव्हा त्यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध सांगितला जातो. जे स्वाध्यायी आहेत त्यांना हे समजायला कठीण नाही. सूर्य उगवतो आणि तलावामध्ये कमळ उमलतं. याचा अर्थ त्या सूर्यानं कमळाला उमलवलं असं नाहीये. कमळाच्या उमलण्याचा करता सूर्य आहे असं नाही. ते कमळ स्वतःच्या योग्यतेने उमलतं आणि सूर्य आपल्या योग्यतेने उगवतो. तुम्ही म्हणाल असं कसं? सूर्यामुळेच तर ते कमळ उमललं? अजिबात नाही. सूर्याच्या उगवण्यानं कमळ उमललं असतं तर त्या तलावातली सगळी कमळं, मग त्या छोट्या छोट्या कळ्या सुद्धा उमलायला पाहिजे होत्या, परंतु त्या कळ्याच राहतात, उमलत नाहीत. याच्यावरून काय लक्षात येतं की ज्या कळीची उमलण्याची योग्यता आलेली असते तीच उमलते, बाकीच्या कळ्या तशाच राहतात. याचा अर्थ सूर्यानं कळीला उमलवलं असतं तर सगळ्याच कळ्या कळी उमलायला हव्या होत्या, परंतु असं घडत नाही. तात्पर्य लक्षात आलं असेल. सूर्याच्या उगवण्याने कळी उमलत नाही आणि कळी उमलणार आहे म्हणून सूर्य उगवत नाही. दोघेही आपापल्या योग्यतेने कार्य करतात, परंतु त्या दोघांचा समकाळ आहे, त्या दोघांचा एका वेळी परिणमण्याचा काळ आहे. म्हणून हा आरोप करण्यात येतो की सूर्य उगवला म्हणून इकडे कळी उमलली किंवा ते फूल उमललं. याचा अर्थ त्या दोघांमध्ये कर्ता कर्म संबंध नसून निमित्त नैमित्तिक संबंध आहे. अगदी त्याचप्रमाणे पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला म्हणून जीव विकारी भाव करतो असं नाही. जीव आपल्या योग्यतेने विकारी भाव करतो आणि कर्मांचा उदय त्यावेळेला त्याच्यामध्ये निमित्त असतो. त्याचप्रमाणे जीव विकारी भाव करतो म्हणून नवीन कर्मांचा बंध होतो असं नाही आहे. नवीन कर्मांचा बंध आपल्या योग्यतेने होतो. अद्भुत विषय. तुम्ही म्हणाल हे उदाहरण जसं सांगितलं तसं या सिद्धांतावर घटित करा. मी तेही घटित करून दाखवतो. पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला म्हणून जीवाने विकारी भाव केले असं नाहीये. कारण तीर्थंकरांच्या वरती सुद्धा भयंकर उपसर्ग झाले. पार्श्वनाथ मुनी महाराजांवरती किती घोर उपसर्ग झाले, त्यावेळी किती कर्मांचा उदय आला, पण म्हणून पार्श्वनाथ महाराजांनी विकारी भाव केले का? त्यांनी कोणता आपल्यामध्ये विकार भाव केला का? त्यांनी रागावले का? चिडले का? क्रोध कशाय केला का? नाही केला. प्रतिकार सुद्धा केला नाही. याचा अर्थ कर्मांचा उदय आला म्हणून जीवाला विकारी भाव होतात असं नाही. जर कर्मांचा उदय विकारी भाव करू शकला असता तर सर्वच पुरुषार्थी जीवांना कर्मांच्या उदयामध्ये विकारी भाव व्हायला पाहिजे होते, परंतु तसं घडत नाही. आणि जीव विकारी भाव करतो म्हणूनच त्याला नवीन कर्मांचा बंध होतो असं नाही. जीव विकारी भाव करत नाही त्याला तरी सुद्धा त्याला काही काळ कर्मांचा आश्रयबंध होत राहतो. जसं अरिहंत परमात्मा कोणत्याही प्रकारचे विकारी भाव करत नाहीत. ते तर अरिहंत झाले, ते तर शुद्धावस्थेला प्राप्त झाले.
तरी सुद्धा काही काळ त्यांना कर्मांचा प्रकृती आणि प्रदेश बंध होत राहतो. याच्यावरून ही थोडीशी सूक्ष्म चर्चा आहे, पण यावरून एवढंच समजून घ्यायचं आहे की जीव आणि कर्म दोन्हीही स्वतंत्र स्वतंत्र द्रव्ये आहेत. त्या दोघांची स्वतंत्र स्वतंत्र अवस्था परिणती होत असते. ते दोघांच्या मध्ये कर्ता कर्म संबंध नाही आहे, केवळ निमित्त नैमित्तिक संबंध आहे. मी या निमित्ताने जाता जाता एक गोष्ट सांगून देतो की केवळ अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारचे काही शब्द प्रयोग आले की नवनवीन जे स्वाध्यायी जीव असतात ते थोडेसे गोंधळात पडतात. त्यांना थोडासा हा भाग जड वाटू लागतो आणि मग ते म्हणतात काय हे समजत नाही, राहू दे. आणि अशामुळे आमची तरुण पिढी या शब्दांना घाबरून किंवा या थोड्याशा वर्णनाला बिचकून या शास्त्र स्वाध्यायापासून दूर होते. परंतु मला त्यांना हे खास करून या निमित्तानं सांगायचं आहे की थोडंफार पहिल्यांदा जेव्हा हे शब्द कानावर पडतात तेव्हा थोडेसे अपरिचित असतात, पण त्यावेळी आपण धीर सोडू नये. आपण वारंवार ही चर्चा ऐकावी. एक 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर वारंवार ही शब्द कानावर पडले किंवा ही चर्चा कानावर पडली तर आपोआप ही टर्मिनॉलॉजी समजू लागते, आपोआप त्या पाठीमागचा भाव समजू लागतो. फार कठीण आहे असं नाही. आपण सर्व IT मध्ये काम करतो, सर्व कॉम्प्युटरमध्ये काम करतो, इंजिनियर, डॉक्टर, वकील होतो, एवढं सर्व आपल्याला ज्ञान होऊ शकतं. तर हे तर खूप सोपं आहे, सुलभ आहे, आत्मकल्याणासाठी कारणीभूत असं हे शास्त्र आहे. काही शब्द आपण समजून घेतले तर निश्चितच आपल्याला हे तत्वज्ञान सुलभ होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं या वर्णनाला घाबरून किंवा संकोचून आपण हा प्रांतच आपला नव्हे अशी धारणा अजिबात करून घेऊ नये. हळूहळू समजू लागतं. जे आपल्या प्रत्यक्ष स्वाध्याय सभेमध्ये येतात तेव्हा काही लोक नवीन आले तर मी आवर्जून त्यांना सांगतो की 15 दिवस आपल्याला काही कळणार नाही, परंतु आपण येऊन बसा आणि 15 दिवसानंतर आपल्याला एकाच दिवशी सगळं कळू लागेल. हे असं अद्भुत तत्व आहे की एकदा काय त्या जीवाची परिणती ही विशिष्ट रीतीनं पक्व झाली की त्याला आपोआप त्या सर्व गोष्टींचं ज्ञान सहजासहजी होऊ लागतं. पण 15 दिवस येण्याचा पुरुषार्थ बाकी त्या जीवाला करावा लागतो. थोडंसं विषयांतर झालं खरं, परंतु हा विषय सुद्धा फार महत्वाचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, आता आपण चर्चा केली ती कर्म आणि जीवाच्या परस्पर संबंधांची. काय काय शिकलो आपण? हे शिकलो की जीव आणि कर्म पूर्वी वेगवेगळे होते मग एकत्र झाले असं अजिबात नाही आहे. जीव आणि कर्म अनादी काळापासून परस्परांशी बांधले गेलेले आहेत. दुसरी गोष्ट शिकलो, पूर्वबद्ध कर्मांचा उदय येतो, जीव विकारी भाव करतो आणि मग त्याला नवीन कर्मांचा बंध होतो. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट ही शिकलो की जरी असं होत असलं तरी पूर्वबद्ध कर्मांचा उदय झाला म्हणून जीवाने विकारी भाव केले असं नाही आहे आणि जीव विकारी भाव करतो म्हणून त्याला कर्मांचा बंध होतो असं नाही आहे. त्यांच्यामध्ये कर्ता कर्म संबंध नाही आहे, निमित्त नैमित्तिक संबंध आहे. म्हणजे पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने जीव नवीन विकारी भाव करतो आणि जीवाच्या नवीन विकारी भावांच्या निमित्ताने त्याला नवीन कर्मांचा बंध होतो. अशा प्रकारे या महत्वाच्या गोष्टी आपण येथे शिकलो. पहा कसा अद्भुत हा भाग आहे. त्याच्या पुढचा मुद्दा हा आहे की जर असं असेल तर मग जीव जीवाचं हित करायला पाहिजे आणि कर्म कर्मांचं हित करायला पाहिजे. आता मूळ श्लोकाकडे येऊया आपण की ज्याच्यामध्ये असं सांगितलंय, कर्म नेहमी कर्माचं हित पाहणार आणि जीव नेहमी जीवाचं हित पाहणार. तुम्हाला काय वाटतं या वाक्यावरून काय अर्थ घ्यायचा अपेक्षित आहे? कर्म कर्माचं हित पाहतं म्हणजे कर्मांचं हित कशामध्ये आहे सांगा? निश्चित याच्यामध्ये आहे की पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला तर त्याचं हित कशामध्ये आहे की नवीन कर्मांचा बंध व्हायला पाहिजे. कर्म आपली संतती वाढवायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं हित आहे आणि जीव जीवाचं हित करायला पाहिजे. मग पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कर्मांचं हित कशामध्ये आहे आणि जीवाचं हित कशामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात रस्सी खेच आहे असं समजा. तो खेळ असतो ना, दोरी असते, एका बाजूला एक गट असतो, दुसऱ्या बाजूला दुसरा गट असतो आणि दोघे खेचत असतात एकमेकांकडे. मग तशी रस्सी खेच सुरू आहे जीवाची आणि कर्मांची. मग कर्म आपली बाजू बळकट करणार म्हणजे काय करणार तर नवनवीन कर्मांचा भरपूर बंध करायला पाहणार
आणि जीव जीव आपलं हित कशामध्ये पाहणार की जेणेकरून या कर्मांचा बंध नष्ट होईल आणि जीव मुक्त होईल आणि स्वतःच्या मुक्त अवस्थेला प्राप्त करेल, हे हित जीव आपलं पाहणार. ह्याच्यामध्ये एक शंका येऊ शकते की जीव तर चैतन्यमयी आहे, जीव तर लिव्हिंग थिंग म्हणजे चैतन्यमय ज्ञान दर्शनाचा पिंड आहे, त्यामुळे तो तर इच्छावान आहे. परंतु जे पुद्गल कर्म आहेत ते तर जड आहेत, अजीव आहेत, इच्छेने रहित आहेत. मग ते आपलं हित कसं पाहणार? तर निश्चित हे आपली शंका बरोबर आहे. कर्म तर जड आहेत, ते आपलं हित काही पाहू शकत नाहीत. परंतु येथे सांगण्याचा भाव हा आहे की जरी ते कर्म इच्छावान नसलं तरी ते कर्म आपली परिपाटी पुढे राहील अशा प्रकारचं परिणमन करतं. म्हणजे जीव कर्म हिताबंधी, कर्म हे आपली संतती वाढवतं, म्हणजेच कर्म अधिकाधिक नवीन कर्मांचा बंध करीत राहतं. आणि जीव आपलं हित पाहतो म्हणजे त्या कर्मांपासून आपली सुटका करून अधिक सुखी, अधिक ज्ञानी होण्याचा प्रयत्न करीत राहतो. हा त्या दोघांमध्ये चालत आलेला परस्पर संबंध आहे. मग हा बंध कसा थांबणार? हा बंध होणं कसं थांबू शकतं? कर्मांची परिपाटी चालत आलेली आहे तर आपण पाहतो आहे. जीवाने अनादी काळापासून कोणत्याही प्रकारचा पुरुषार्थ केलाच नाही. ज्या त्या शरीरामध्ये गेला, शरीराचं परिवर्तन करत राहिला, जन्म मरण करीत राहिला, चतुर्गतींमध्ये भटकत राहिला आणि कोणत्याही प्रकारचा त्याने पुरुषार्थच केला नाही. आल्या कर्माला भोगत राहिला आणि नवीन कर्मांचा बंध करत राहिला. याच्यामध्ये कर्मांचं भलं झालं, याच्यामध्ये कर्मांची परिपाटी होत राहिली, कर्म सक्रिय राहिले, जीव निष्क्रिय राहिला आणि ते कर्म या जीवाला त्या संसार समुद्रामध्ये भटकवत राहिलं. आता विशेष काय आहे की हा सगळं चक्र तोडून हा जीवात्मा पुरुषार्थी कसा बनणार, त्याची व्यवस्था कोठे आहे? कारण ज्या 3 गोष्टी आपण पाहिल्या होत्या, पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला की जीव विकारी भाव करणार आणि विकारी भाव केल्यानंतर जीवाला नवीन कर्मांचा बंध होणार. मग याच्यामध्ये जीवाला पुरुषार्थ करण्यासाठी कुठे जागा आहे? तर निश्चितच जागा आहे. कुठे बघा, पूर्वबद्ध कर्मांचा उदय, ती तर कर्मांची क्रिया आहे, त्याच्यामध्ये जीव काही करू शकत नाही. परंतु त्या पूर्वबद्ध कर्मांचा उदय आल्यानंतर जीव विकारी भाव करतो. हे विकारी भाव करायचे की नाही हे जीवाच्या हातामध्ये आहे. म्हणजे ती एकच संधी आहे की पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाच्या वश व्हायचं, त्या पूर्वबद्ध कर्मांच्या उदयापुढे शरणागती पत्करायची, त्या पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाशी तन्मय व्हायचं की त्याच्यापासून स्वतःला भिन्न जाणून, त्या कर्मांच्या उदयापासून स्वतःच्या चैतन्य स्वभावी आत्म्याला भिन्न जाणून त्याच्यापासून भेद विज्ञान करून स्वतः अविकारी राहायचं, विकारी भाव करायचे नाहीत. हे जीवाच्या हाती आहे. आणि हे जर जीवानं तत्व पाळलं, पुरुषार्थ केला आणि तो पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाशी तन्मय झाला नाही तर तो आपोआपच अविकारी राहतो. आणि म्हणून या कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने जीवाला मोहराग द्वेषाचे भाव होत नाहीत आणि मोहराग द्वेष भाव जीवाने केले नाहीत तर त्यांच्या निमित्ताने त्याला नवीन कर्मांचा बंध सुद्धा होत नाही. तर स्वतःला नवीन कर्म बंध व्हायचा नसेल तर जीवाने पुरुषार्थ करायचा आहे तो त्या कर्मांच्या उदयाशी एकरूप व्हायचं नाही. अद्भुत. म्हणजे जीवाच्या हाती ही गोष्ट आहे, पुरुषार्थ करणं ही जीवाच्या हाती गोष्ट आहे. कर्मांचा उदय आला म्हणून जीव त्या विकाराला प्राप्त होतो असं अजिबात नाही आहे. तर अशा प्रकारे आपण इथं हे पाहिलं की पूर्वबद्ध कर्मांचा उदय आला आणि जर जीव त्याच्याशी तन्मय झाला, तद्रूप झाला, क्रोधादी विकारी भाव त्यानं केले तर मग कर्म बलवान बनतं आणि ते कर्म नवीन कर्मांना बांधत राहतं. ओहो. आणि मग जीवाचा पुरुषार्थ कमी पडत जातो आणि त्याचं दुःख वाढत जातं. या उलट उदयाला आलेल्या कर्मांशी जर जीवाने संघर्ष केला, स्वतःमध्ये स्थिर राहिला, शांत स्वरूपाला प्राप्त झाला, विकारी भाव केले नाहीत तर जीव बलवान झाला आणि कर्मांची शक्ती कमजोर झाली, नवीन कर्मांचा बंध अजिबात झाला नाही.
तर या या बिंदूवरून, या पॉइंटवरून आपल्या लक्षात येईल की कर्म आपलं हित पाहतं, जीव आपलं हित पाहतो. म्हणजे जीवाने विकारी भाव केले तर कर्मांची अवस्था बलवान होत जाते, नवीन कर्मांचा बंध होत जातो. याउलट जीवाने मोहराग द्वेषाचे भाव केले नाहीत तर आपोआपच कर्म कमजोर पडतं, जीवाची स्वभाव सन्मुख दशा वाढत जाते आणि त्याचं सुख वाढत जातं, ज्ञान वाढत जातं आणि निश्चितच जीवाची स्थिती बलवान होत जाते. तर येथे या श्लोकामध्ये हेच सांगतात ओहो की कर्म नवीन कर्मांचा बंध करत राहिल्यामुळे, नवीन कर्मांचा बंध करत राहिल्यामुळे जीव अपुरुषार्थी निष्क्रिय होत जातो आणि कर्मांची शक्ती वाढत जाते. याउलट जीव सक्रिय झाला, जीव पुरुषार्थवंत झाला, जीवाने विकार करणं बंद केलं, मोह करणं थांबवलं तर निश्चितच कर्मांची शक्ती कमजोर पडत जाते आणि जीवाची शक्ती वाढत जाते. आणि मग पुढच्या ओळीमध्ये सांगतात की स्वस्व प्रभाव भूयस्त्वे, ह्याच्यामध्ये तर अलौकिक मर्म भरलेला आहे. स्वस्व प्रभाव भूयस्त्वे स्वार्थम को वान वांछती. म्हणजे आपापला प्रभाव वाढल्यानंतर आपला स्वार्थ कोण पाहत नाही. आपला प्रभाव वाढल्यानंतर म्हणजे जीव निष्क्रिय झाला, कर्म बलवान झालं, कर्माने नवीन कर्मांचा बंध करत राहिला तर मग जीव निष्क्रिय झाल्यानंतर ते कर्म बलवान होऊन आपला स्वार्थ पाहतं, म्हणजे जीवाला पूर्णरित्या जखडून ठेवतं. आणि इकडे जीवाचा प्रभाव वाढला, जीवाची शक्ती आणि पुरुषार्थ वाढला तर तो जीव त्या कर्मांचा अभाव करून स्वतःच्या मोक्षाला, स्वतःच्या सिद्ध दशेला प्राप्त करून घेतो. हे लगेच समजणार नाही, त्यासाठी थोडासा वेळ लागेल, मी प्रयत्न करतो सांगण्याचा. पहा, अनादी काळापासून मुळात या जीवाने या संसारातला बहुभाग काळ हा एकेंद्रिय अवस्थेमध्ये घालवलेला आहे. एकेंद्रिय अवस्थेमध्ये निगोध दशेमध्ये घालवलेला आहे. सर्व शास्त्रांमध्ये असं वर्णन येतं की बाबा रे, हा जीवाचं मूळ स्थान तर नित्य निगोध आहे, म्हणजे हेड क्वार्टर निगोध दशा आहे की जी एकेंद्रिय, एक स्पर्शनेंद्रिय तेवढंच या जीवाला अनादी काळापासून म्हणजे पूर्वीपासून त्याचा अधिकाधिक काळ या एकेंद्रिय निगोध दशेमध्येच गेलेला आहे. आणि अशा या निगोध दशेमध्ये जीवाने अनंत काळ घालवलेला आहे. त्यावेळेला त्याला कर्मांचा भयंकर उदय आणि त्या कर्मांच्या उदयामध्ये त्याची ज्ञानशक्ती अल्प आणि कशाय बाकी भयंकर, त्यामुळे पुन्हा नवीन कर्मांचा बंध सुद्धा त्याला प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे त्यानं अनंत काळ हा या एकेंद्रिय अवस्थेमध्येच घालवलेला आहे. आणि मग तिथून कधी काळी त्या चणे भाजताना जसा एखादा चणा फुटून बाहेर पडतो तर अशा त्या काकतालीय न्यायाप्रमाणे म्हणा, खूप दुर्लभ अशा संयोगाद्वारे तो एखादा जीव त्या नित्य निगोधाच्या राशीमधून एखादा जीव बाहेर पडतो आणि मग तो पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक अशा पर्यायींमध्ये येतो. प्रत्येक वनस्पती रूप होतो. म्हणजे तो खूप दुर्लभ रीतीने त्या निगोध दशेमधून निघून इतर पर्यायींना प्राप्त होतो. आणि मग म्हणतात दुर्लभ लही जो चिंतामणी त्यो पर्याय लही त्रसतणी. म्हणजे खूप चौकामध्ये एखाद्याला रत्न प्राप्त व्हावं इतक्या दुर्लभ रीतीनं या जीवाला 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय आणि 5 इंद्रियांची पर्याय प्राप्त होते. म्हणजे खूप उत्तरोत्तर दुर्लभ आहे. म्हणजे जीवाचा अनंत काळ हा निगोध दशेमध्ये गेलेला आहे आणि तिथून तो कधी काळी बाहेर पडला तर तो या त्रस पर्यायींमध्ये सुद्धा आला तर अल्पकाळ राहून पुन्हा निगोध दशेमध्ये निघून जातो. आणि या त्रस पर्यायींमध्ये अधिक काळ राहण्याचा म्हणजे जास्तीत जास्त काळ हा 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय पर्यायींमध्ये जास्तीत जास्त किती काळ राहतो तर तो साधिक 2000 सागर एवढाच काळ राहू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त काळ त्याला त्रस पर्यायींमध्ये राहता येत नाही. मग पुन्हा हा जीव तेवढा काळ, आता सागरचं प्रमाण खूप मोठं आहे, आपण शास्त्रांमध्ये जरूर ते पाहावं, पण खूप खूप मोठा काळ आहे. आणि या 2000 सागर
काळानंतर त्याचं ते परिभ्रमण पूर्ण करून तो पुन्हा निगोध दशेमध्ये जातो. मग पुन्हा कधी बाहेर पडतो तर त्याला लिमिट नाही. तो त्या निगोध दशेमध्ये एकदा पुन्हा बाहेर पडल्यानंतर, एकदा त्या निगोध दशेमध्ये गेल्यानंतर तो असंख्यात पुद्गल परावर्तन काळ त्या निगोध दशेमध्ये राहू शकतो. असंख्यात पुद्गल परावर्तन. एका पुद्गल परावर्तनाच्या अनंताव्या भागात अनंत सागर होतात. एका पुद्गल परावर्तनाच्या अनंताव्या भागात अनंत सागर येतात. आणि हा जीवात्मा जर आपलं कल्याण करू शकला नाही आणि पुन्हा निगोध दशेमध्ये गेला तर त्याला असंख्यात पुद्गल परावर्तन काळ त्या ठिकाणी राहावं लागतं. एवढा अनंत काळ जीवाने या एकेंद्रिय पर्यायींमध्येच व्यतीत केलेला आहे. याच्यावरून लक्षात येतं की ही एकेंद्रिय दशा, 2 इंद्रिय दशा, 3 इंद्रिय दशा ही काय आहे. 2 एकेंद्रिय दशा म्हणजे केवळ स्पर्शनेंद्रिय असणार. जीभ नाही, नाक नाही, किंवा डोळे नाहीत, कान नाहीत, दुसरी कोणतीही इंद्रिय मिळणार नाही. जसं अळी आहे, अळी तो 2 इंद्रिय जीव आहे. त्याला स्पर्श आणि रसना 2च इंद्रिय आहेत, बाकीचे कोणतीही इंद्रिय नाही आहेत. मुंगी आहे, मुंगी 3 इंद्रिय जीव आहे. भुंगा हा 4 इंद्रिय जीव आहे. तर अशा प्रकारे तेवढेच इंद्रिय प्राप्त होतात, पुढची इंद्रिय प्राप्त होत नाहीत. यावरून सांगण्याचं तात्पर्य हे आहे की या 5 इंद्रियांना प्राप्त करणं सुद्धा अतिशय दुर्लभ आहे. आणि विशेष म्हणजे जोपर्यंत मन प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवाला आपल्या हिताहिताचा विचार करण्याची शक्ती प्राप्त होत नाही. आणि मग लक्षात येईल आपल्याला की कर्मांचा जोर होतो म्हणजे काय. मला त्या मुद्द्यावर यायचं आहे की कर्म हिताबंधी. कर्म आपलं हित पाहतं म्हणजे काय. कर्म जेव्हा सक्रिय होतं, जीवाचा पुरुषार्थ कमी पडतो आणि जर जीव निष्क्रिय झाला, त्यानं पुरुषार्थ केला नाही तर काय घडतं, तर तो 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय या अवस्थांना प्राप्त होतो. आणि या अवस्थांमध्ये जीव आपलं कल्याण करू शकत नाही. या अवस्थांना एकदा प्राप्त झाला तर त्याच्यामध्ये तितकं ज्ञान राहत नाही की ज्याद्वारे तो स्वकल्याणाचा विचार करू शकेल, स्वपर भेद विज्ञानाचा विचार करू शकेल. इतकी सामर्थ्य त्याला त्या हीन पर्यायींमध्ये राहत नाही. कारण स्वतःचं हित कशामध्ये आहे, माझं भलं बुरं कशामध्ये आहे याचा विचार करण्यासाठी ज्ञानाची एक विशिष्ट अवस्था पाहिजे आणि त्यासाठी मन पाहिजे. आणि हे मन प्राप्त होण्यासाठी त्याला संज्ञी पंचेंद्रियपणा प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे 5ही इंद्रिय प्राप्त झाली पाहिजे, त्याशिवाय मन सुद्धा असलं पाहिजे. त्याशिवाय जीव आपल्या कल्याणाचा विचार करू शकत नाही. याचा अर्थ आता लक्षात घ्या, जर जीवाने या त्रसपर्यायींचा काळ जो साधिक 2000 सागर इतका काळ आहे त्यामध्ये जर जीवाने आपलं कल्याण केलं नाही तर त्याला पुन्हा जिथून आला होता त्या हेडक्वार्टरमध्ये म्हणजे पुन्हा त्या एकेंद्रिय दशेमध्ये जावं लागणार आहे. तिथे किती काळ राहायला लागणार, असं समजा अनंत काळ राहायला लागणार. मग अशा हीन अवस्थेमध्ये अनंत काळ राहावं लागणार की जिथे मन नाहीये, एकेंद्रिय रूप अवस्था आहे, जिथे आत्मकल्याणाची कोणतीही संधी सुद्धा उपलब्ध नाहीये. कारण जीव स्वतःला अतिशय निकृष्ट दशेला त्यानं प्राप्त करून घेतलेला आहे. किती काळासाठी, पुन्हा अनंत काळासाठी, असंख्यात पुद्गल परावर्तन काळासाठी. आता आपल्या लक्षात येईल की कर्म हिताबंधी, की कर्माने आपलं हित पाहिलं, जीव निष्क्रिय झालाय म्हटल्यावरती तो कर्म बलवान झाले आणि त्यांनी जीवाची अशी दशा आणली की ज्याच्यामध्ये जीव इतका निष्क्रिय झाला की आता तो अनंत काळासाठी आत्मकल्याणाचा विचारच करू शकत नाही. याचं नाव आहे कर्म हिताबंधी. या उलट आता ही झाली कर्मांची सक्रिय रूप दशा. आणि नाही मला असं करायचं नाहीये, मला माझं आत्मकल्याण साधायचं आहे, या विचाराने जर जीवाने पुरुषार्थ केला, संज्ञी पंचेंद्रिय रूप दशा प्राप्त केली, मनुष्य झाला, देव झाला, नारकी झाला तरी सुद्धा, कारण तिथे मन आहे आणि त्या मन रूप दशेमध्ये किंवा संज्ञी पंचेंद्रिय पशु झाला, सिंहाचा जीव, ज्याने महावीरांनी त्या पर्यायीमध्ये पुरुषार्थ केला, तर संज्ञी पंचेंद्रिय रूप तिर्यंच किंवा
मनुष्य, नारकी आणि देव या पर्यायींना प्राप्त झाल्यानंतर जीवाने जर खरोखर अद्भुत अलौकिक भेदविज्ञानाचा पुरुषार्थ केला, या आत्मविज्ञानाचा पुरुषार्थ केला आणि या कर्मांच्या उदयापासून स्वतःला भिन्न जाणलं, या सर्व तत्वज्ञानाची प्राप्ती केली, की मग असा अद्भुत अलौकिक पुरुषार्थ घडतो की जीव सक्रिय होतो, जीव पुरुषार्थ म्हणतो होतो, आत्मध्यानी होतो, कर्मांच्या उदयाला अजिबात जुमानत नाही, भीक घालत नाही आणि स्वतःचा पुरुषार्थ जेव्हा तो प्रज्वलित करतो तेव्हा आपोआपच कर्म कमजोर पडायला लागतात, त्यांचा उदय कमजोर पडायला लागतो, नवीन कर्मांचा बंध होत नाही, मग जीव स्वतःची शक्ती वाढवतो, व्रत उपवास इत्यादी करतो, दीक्षा धारण करतो, वैराग्य वृत्ती वाढवतो, स्वतःची आत्मशक्ती वाढवतो, उपसर्गांना जिंकतो, परिशहांना जिंकतो, कषायांचा अभाव करतो, अतींद्रिय सुखाची प्राप्ती करतो, स्वतःचं आत्मज्ञान वाढवतो आणि मग असं करता करता तो 4 घाती कर्मांचा अभाव करून अरिहंत होतो, आणखी साधना करून, आणखी आत्मलीनता करून तोच जीव सिद्ध दशेला प्राप्त करतो आणि उत्कृष्ट पुरुषार्थाद्वारे त्या कर्मांचा अभाव करतो आणि मग अशरीरी अवस्था प्राप्त करून घेतो, की मग पुन्हा त्याला संसारामध्ये भटकंती करावी लागत नाही, कोणत्याही प्रकारचं शरीर धारण करावं लागत नाही आणि या कर्मांच्या परिपाटीला मोडून काढतो. याचा अर्थ आहे जीव जीव हिताबंधी, जीव जीव हितस्पृह, म्हणजे जीवाने आपल्या हिताचं काम केलं. आता या दोन्ही मध्ये आपल्या लक्षात येईल, कर्म, मी श्लोकाचा अर्थ सांगतो आहे, कर्म आपल्या कर्मरूप अवस्थेचं हित पाहतं, जीव आपल्या जीवाचं हित पाहतो आणि स्वस्व प्रभाव भूयस्वे, आपापला प्रभाव वाढला, आपापली शक्ती वाढली की कोण आपला स्वार्थ पाहणार नाही, कोण आपली स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार नाही. या श्लोकावरून लक्षात येतं की कर्म आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतं, जीव आपलं हित करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी कर्मांचा उदय जोरदार असतो, जेव्हा कर्मांची शक्ती वाढलेली असते, तेव्हा जीवाला हीन पर्यायींमध्ये जावं लागतं, कमी इंद्रिय, कमी ज्ञान अशा निकृष्ट अवस्थेला प्राप्त व्हावं लागतं की जिथे त्याला आत्मकल्याणाची कोणतीही संधी उपलब्ध होत नाही. याच्यामध्ये कर्म बलवान आहेत, याच्यामध्ये कर्म जिंकलेले आहेत आणि जीव अपुरुषार्थी झालेला आहे, निष्क्रिय झालेला आहे. याउलट जेव्हा जीव पुरुषार्थाने संज्ञी पंचेंद्रिय दशा प्राप्त करतो, मन सहित होतो, विचारवान होतो, विवेकी होतो आणि विवेकी होऊन तो स्वपुरुषार्थाला बलवान करून कर्म परिपाटीला तोडण्याचा प्रयत्न करतो आणि आत्मज्ञानी, आत्मपुरुषार्थी होतो, आपला प्रवास हा सिद्धगतीकडे करत जातो, तेव्हा कर्मांची परिपाटी तुटत जाते आणि आपोआप जीव स्वविकास साधतो. याचंच नाव आहे जीवाने स्वतःचं हित साधलं. श्लोकामध्ये अद्भुत मर्म भरलेला आहे. पुन्हा एकदा शेवटी त्याचा अर्थ सांगून समारोप करतो की कर्म आपलं हित पाहतं, म्हणजे कर्म आपली परिपाटी वाढवण्याचा प्रयत्न करतं. जीव आपलं हित पाहतो, म्हणजे जीव मुक्त होण्याचा, सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो. या दोन्ही स्थितींमध्ये ज्याची स्थिती जेव्हा वाढते, ज्याचा प्रभाव जेव्हा वाढतो, तेव्हा तो बलवान होतो, तेव्हा त्याची चलती होते. जेव्हा कर्म बलवान होतात तेव्हा जीव निकृष्ट दशेला पोचून आत्मपुरुषार्थ करू शकत नाही आणि जेव्हा जीव आत्मपुरुषार्थ करतो तेव्हा कर्म आपोआप निष्क्रिय होतात, कर्म आपोआप कमजोर पडतात आणि जीव आपल्या अत्युच्च सुखाला प्राप्त करतो. तर अशा प्रकारे येथे या श्लोकामध्ये अतिशय महत्वाचं सिद्धांत आपल्याला श्री पूज्यपाद स्वामींनी सांगितलेला आहे. याच्या संदर्भामध्ये मोक्षमार्ग प्रकाशक ग्रंथामध्ये इतकं सुंदर उदाहरण आले, ते सांगून पूर्ण करतो की जेव्हा पुराचं पाणी खूप वाहत असतो, खूप जोरात प्रवाह असतो, तेव्हा जीव पुरुषार्थ करू शकत नाही, तेव्हा त्याला पुराच्या पाण्याबरोबर वाहत जावं लागतं. परंतु अशी एक वेळ येते की जेव्हा पुराचं पाणी वाहायचं थोडंसं मंद होतं, त्याची गती कमी होते, त्याच वेळेला त्या मनुष्याला, पुरात अडकलेल्या मनुष्याला हातपाय चालवून पोहून किनाऱ्यावर येण्याची संधी असते. तेव्हा अगदी त्याचप्रमाणे इथं ते उदाहरण लागू पडतं की जेव्हा कर्मांचा अतिशय जोर असतो आणि जेव्हा जीव डास, मच्छर, अळी
अशा हीन पर्यायींना प्राप्त होतो, तेव्हा त्याला आत्मकल्याणाची संधी असत नाही. तेव्हा पुराचं पाणी जोरात आहे, कर्मांचा उदय जोरात आहे, तेव्हा जीव पुरुषार्थ चालत नाही. परंतु जेव्हा ते पाणी मंद होतं, म्हणजे कर्मांचा उदय मंद होतो आणि जीव सुद्धा संज्ञी पंचेंद्रिय अवस्थेला प्राप्त होतो, तेव्हा तो निश्चितच पुरुषार्थ करून आपल्या निज तीराला म्हणजेच आपल्या निज सिद्धरूप अवस्थेला पुरुषार्थाद्वारे प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे या श्लोकाचा भाव आपण समजावून घेतला. आपण निश्चितच आपल्या हितासाठी प्रयत्नवंत आहोत. सध्या ती स्थिती आपल्याला सहजरित्या प्राप्त झालेली आहे. उत्तम मनुष्य कुळ मिळालेला आहे, मनुष्य गती मिळालेली आहे, सर्व इंद्रियांनी परिपूर्ण शरीर मिळालेलं आहे, आजीविका सुद्धा मिळालेली आहे, बुद्धी मिळालेली आहे, जिनधर्म मिळालेला आहे, जिनशास्त्र मिळालेले आहेत, ते समजून घेण्याची बुद्धी आणि कषायांचा उपशम आपल्याला झालेला आहे, मंद कषाय रूप परिणती झालेली आहे, सर्व प्रकारचे सुयोग जुळून आलेले आहेत. अशा वेळेला आपण निश्चितच आत्मकल्याण करावं आणि या कर्मांचं हित होणारी कर्म परिपाटी नष्ट करून आपल्या आत्मपरिणतीला प्राप्त करावं. या मंगल भावनेने ओम नमः.